श्रीपाद ढेकळे विरुद्ध विजय शिंदे अशी या मैदानामधली शेवटची कुस्ती आहे. सलामी होते, सलामी दिली जाते. कोण होणार 51,111 रुपयाचा मानकरी? कुणाच्या खांद्यावरती मानाची गदा विराजमान होणार हे ठरणार आहे. देतो 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 परिचय देतो. फक्त सगळे स्थानपन्न होऊ द्या. दोन्ही पैलवानची ओळख करून देतोय. पैलवान श्रीपाद ढेकळे हात वरती कर. श्रीपाद हा श्रीपाद ढेकळे सोलापूर जिल्ह्यातला माढा तालुक्यातला कुर्डुवाडीचा पैलवान आहे. कुस्ती सम्राट असलम काजी वस्तादांचा पट्टा आहे. आरकिले सरांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. तर विजय शिंदे याच वाशिम जिल्ह्याचा एक अस्सल हिरा. बालगोपाल व्यायामशाळा लाखाळा वाशिम वस्ताद गल्लाभाऊ वानखेडे यांचा पट्टा आहे. या कुस्तीला मानाची चांदीची गदा आहे. गदा कुणाच्या खांद्यावरती जाणार? कोण होणार गदेचा मानकरी? सलामी दिलेली आहे. पुरुषोत्तम तुपसंडे सर दोन्ही पैलवानला समज देतायत. कुस्ती कशी दिली जाईल आणि कुस्ती कशी दिली जाणार नाही. टाळ्या करा सर्वांनी. टाळ्या टाळ्या टाळ्या. खरोखर आमदार साहेबांच्या खांद्यावरती गदा शोभून दिसायला लागलेली. बलवंताचा हत्यार मानाची चांदीची गदा आणि गदेवरती कमळाचं फूल. शाबास. हीच आपली ओळख. कुस्तीला सुरुवात होते. सलामी दिली जाते. सलामी झालेली. कुस्तीला सुरुवात. बस वो 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 न थांबता कुस्ती होणार असा होराय. वाऱ्याच्या वेगानं कुस्ती करणारा वारागावचा सुपुत्र विजय शिंदे आणि समोरचा श्रीपाद ढेकळे अशी कुस्ती चालू झालेली. दुपारी 3 वाजता चालू झालेलं मैदान 11:30 वाजलेले आहेत. खऱ्या अर्थानं फार मोठा इतिहास घडतोय. पुन्हा समोरासमोर कुस्ती चालू आहे. 8.5 तास झालं मैदान चालू आहे. अखंडपणे 2-3 कुस्त्या चालू आहेत. आलेला कुठलाही पैलवान मोकळ्या हातानं जाणार नाही याची दक्षता आमदार साहेबांनी घेतली. धन अनेक जणांकडे असतं, दानत असावी लागते. पुरुषार्थाने मर्दुमकीवर खर्च खऱ्या अर्थानं आमदार साहेबांनी केला. एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा साहेबांसाठी. खरोखर ही पताका आपण खांद्यावरती घेतलेली. ही परंपरा खऱ्या अर्थानं जपणं आपलं काम आहे. जो परंपरा जपतो त्याचा भविष्यकाळ उज्ज्वल असतो. जो परंपरेला विसरतो त्याचा भविष्यकाळ अंधकारमय असतो. हे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णांचं वाक्य आहे. हा माईक बंद झाला की लाईव्ह व्यत्यय येतोय. माईक सिस्टीम वाले फक्त आता थोडं राहिलंय. एक कुस्ती राहिली. हा हे मैदान यशस्वीरित्या पार पाडत असताना हे मैदान यशस्वीरित्या पार पाडत असताना गल्लाभाऊ वानखेडे अनेक सहकारी कुणी तनानी कुणी धनानी कुणी माईनी
कुणी कायनी कुणी वाचेनी मदत केली, प्रत्येकाकडे वेगवेगळी जबाबदारी सोपवली आणि अरे बाप रे, भले 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 भले, वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु, विजय वारा म्हणते ती त्याला. वाऱ्याचा वेग आहे त्याच्या कुस्तीला. खाली बसा, हा खाली बसा, खाली बसा, हा माग कोणतरी बघतय, खाली बसा. हा कुस्ती सगळ्यालाच दिसावी. या कुस्तीसाठी 9 तास झालं प्रेक्षक बसून आहे, 9 तास. कोण होणार आमदार चषकचा मानकरी, कोण होणार आमदार चषकचा मानकरी, कुणाच्या खांद्यावरती ही गदा विराजमान होणार. आमदार शामभाऊ खोडे मित्रमंडळ मंगरुळनाथ, बाल गोपाल तालीम लाखाळा वासिम यांचं संयुक्त विद्यमान. हो भले भले भले, काटा खालतीवरती व्हायला लागला. एक करा टाळ्या. ए ए ए बाळा, ए बाळा काळा शर्ट नको तसं करू. हा हे पहा, ही कुस्ती निकाली झाल्यानंतर 1000 रुपयाचं बक्षीस सतीश उर्फ गल्लाभाऊ वानखेडे, 1000 रुपयाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे विजेत्या पैलवानसाठी. कोण विजय होणार बघूया. 1000 रुपयाचं बक्षीस लावलेलं आहे गल्लाभाऊंनी. आणि आमदार शामभाऊ खोडे धुरंधर आमदार यांच्याकडून 1100 रुपयाचं बक्षीस विजेत्या पैलवानला. राका ठाकूर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस विजेत्या पैलवानसाठी. कुस्ती करा. हा इथं रोखीचा व्यवहार आहे, सगळं पैसे रोख जमा केलं जातात. नंदलाल पवार सर यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस. विजय पैलवानासाठी म्हणायचं, उमेदवार नाही, पैलवानासाठी 2000 रुपये. 55,000 रुपयाची कुस्ती झालेली आहे. नंदलाल पवार सर 2000 रुपये रोख दिलेले. धन्यवाद पवार सर. 55,000 रुपये. शारीक वाशिम जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष, नाव सांगा त्यांचं, सारिक सौदागर. सारिक भाई, आपण 3000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. सुनील भाऊ मालपाणे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. शेवटच्या कुस्तीत विजय होणाऱ्या पैलवानसाठी 58,000 रुपये इनाम झाला. दत्ताराव गोटे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक 1000 रुपयाचं बक्षीस शेवटच्या कुस्तीत विजय होणाऱ्या पैलवानसाठी. बक्षीस आहे बक्षीस. 10 रुपये कोण कोणाला देत नाही. हा 60,000 रुपये इनाम या कुस्तीसाठी. 60,000 रुपये आणि मानाची चांदीची गदा आहे. कोण विजय होणार. विजयश्री कुणाच्या गळ्यामध्ये विजयाची माळ घालणार बघूया. खरोखर मैदान चालू झाल्यापासून 3 पंच आखाड्यात आहेत. पुरुषोत्तम तुपसंडे सर, चंदन मालस सर आणि अंकुश आरकेले सर. त्या तिघांसाठी टाळ्या वाजवा की एकदा. अतिशय न्यायदानाचं काम चांगलं केलेलं आहे त्या त्रिमूर्तींनी. आणि आता 3 जण एका कुस्तीला पंच आहेत. विजेत्या पैलवानसाठी गोपाल नारायणराव जाधव यांच्याकडून 500 रुपये.
कुस्ती संघ अध्यक्ष मंगरुळपीर दीपक विटकरे साहेब यांच्याकडून विजेत्या पैलवानला 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. मिर्झा हार्डवेअर इम्रान मिर्झा यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस विजेत्या पैलवानसाठी. 62,000, 60,000 आणि 2 62,000ला कुस्ती लागलेली आहे. हा कशासाठी अठास आहे? हो, विदर्भात 51,000चे 62,000 होतात आणि आमच्याकडं 1,00,000 रुपये जाहिरातीत असतात, जाहिरातीवर, आणि पाकिटात 25,000 असतात. ही वस्तुस्थिती आहे. बरं बोलण्यापेक्षा खरं बोललेलं कधी बी गल्ला भाऊ चांगलं हो. हा, खरोखर तुफानी कुस्ती चालू आहे. धुरंधर आमदार शामभाऊ खोडे आमदार साहेबांच्या या संकल्पनेतून आज एवढं मोठं मैदान संपन्न होतंय. बोला. बबलू ठेकेदार यांच्याकडून 500 रुपये शेवटच्या कुस्तीसाठी. बालाभाऊ मुरकुटे समर्थक 201 रुपयाचं बक्षीस शेवटच्या कुस्तीसाठी. कुस्ती करा, इनाम भरपूर झालेला आहे, इनाम वाढत गेलेला आहे. शाबास, हो हो, शाबास. टिचभर छाती असते पण सोपा एवढं काळीज असावं लागतं, सोपं नाही. गोपाल नारायणराव जाधव यांच्याकडून मी कुस्ती निवेदक युवराज केचे माझ्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. तुमच्या दोघांतर्फे करा ना. श्रीहरी इंगोले आणि सागर क्षीरसागर यांच्याकडून 2100 रुपये शेवटच्या कुस्तीसाठी बक्षीस आलेला आहे. गल्लाभाऊ किती झाले? इंगोले साहेब नगरसेवक आहेत, धन्यवाद. कुस्ती करा पैलवान. बक्षिसाचा आकडा वाढत चाललेला आहे. खरोखर पहिल्यांदा सुरुवात करणारा कोणतरी शेवट निश्चितपणाने चांगला होतो. सुरुवात गल्लाभाऊच्या 1000 रुपयांनी केली आणि बक्षीस किती झालं गोळा? हे किती बक्षीस? 14,000 बक्षीस झालं. 14,000. भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अनिल भुसारे, अनिल भाऊ भुसारे यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस शेवटच्या कुस्तीसाठी आलेलं आहे. 15,000 रुपये झाले. 66,000 कुस्ती गेली. पवार सर हे पहा, पवार सरांचं म्हणणं आहे लवकरात लवकर कुस्ती निकाली करा. अजून 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. 2000 पवार सरांनी दिलेले. मुकेश भाऊ शिंदे यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस. मुकेश भाऊ शिंदे 1000 रुपयाचं बक्षीस. आणि पवार सरांनी पुन्हा 1000 रुपये दिलेले आहेत. धन्यवाद पवार सर. नंदलाल पवार सर, गणेश
पिंपळकर एसटी महामंडळ कंडक्टर यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. धन्यवाद कंडक्टर साहेब. हा महेश आयरकर हो 2000 रुपयाचं बक्षीस. जाकीर अहमद यांच्याकडून 500 रुपये शेवटच्या कुस्तीसाठी. शारीक सौदागर अल्पसंख्याक भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष यांच्याकडून माझ्या कॉमेंट्रीसाठी मला 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. धन्यवाद. आणि 10 मिनिटाचं टायमिंग दिलेलं आहे. राम वानखेडे माईकशी संपर्क करा. 71,000 तेच शेवट असतात. 71,000 रुपये इनामाला कुस्ती गेलेली. 71,000 रुपये इनाम. खरोखर खूप दिलदार माणसं आहेत मंगरुळवाले. बोला. श्यामभाऊ खोडे यांचे खांदे समर्थक कट्टर समर्थक मुकेश शिंदे पाटील यांच्याकडून 500 रुपये शेवटच्या कुस्तीसाठी. अगोदर 1000 दिले होते. शेख समर्थ आरटीओ एजंट यांच्या वाशिम यांच्याकडून 500 रुपये शेवटच्या कुस्तीसाठी. महेश अहिरकर यांनी 2000 रुपये दिलेले शेवटच्या कुस्तीसाठी. धन्यवाद. हो बोले बोले बोले. विजय शिंदे आक्रमक झालेला आहे. हे पहा प्रेक्षकातनं बक्षीस गोळा झालेला आहे. कुस्ती मरणाची झालेली आहे. आरकेले सर गल्लाभाऊने अशा प्रकारे निर्णय घेतलेला आहे कुस्तीचं काही उद्या हे जे बाहेरनं बक्षीस गोळा झालेलं आहे हे दोघांना विभागून दिलं जाईल. टाळ्या पाहिजे त्या. कोण कमी नाही कोण आपला परका नाही. कुणी विजय उद्या कुणी पराभूत उद्या दोघांना बक्षीस विभागूनच दिलं जाईल. पुढच्या वर्षी त्यांची जोड वाढली पाहिजे. त्यांच्या खुराकात भर पडली पाहिजे. फक्त इंजुरी होऊ नये पैलवानला याची दक्षता घ्या. पंच फिरते राहा. पंचाचा निर्णय पंचाचा निर्णय नाही पंचाचा निर्णय. शांतता राखा शांतता राखा शांतता राखा शांतता राखा. आरकेले सर शेवटची कुस्ती पैलवानला कुस्ती करण्यासाठी सूचना. हा श्रीपाद बेसावध राहू नको. बेसावध राहायचं नाही श्रीपाद. बेसावध असताना धोका झाला तर पंच जबाबदार नाहीत. हे पहा पुढचे लोक जरा बसा की 2 मिनिटं फक्त 2 मिनिटं. आपण लय मोठं सहकार्य केलेलं आहे. 15 मिनिटानंतर 9 तास कंप्लीट होत आहेत मैदानाला. 9 तास एक इतिहास घडतोय. ओ आणि विजय शिंदे पैलवान विजय झालेला आहे. गोपाळ नारायणराव जाधव यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी 200 रुपयाचं बक्षीस. वाशिमचे ठेकेदार हलगीवाले हो हलगीवाले हो हो हलगीवाले थांबा हो. अतिशय शांततेच्या वातावरणामध्ये मैदान पार पडल्याबद्दल तमाम कुस्ती शौकीन सर्व पैलवान मित्र वस्ताद मंडळी सर्वांचं मी कुस्ती निवेदक युवराज केचे मनपूर्वक आभार मानतो.